जय भीम नमो बुद्धाय. मी भीमराव लोणारे IBM TV9 न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी पवित्र दीक्षाभूमी परिसरामध्ये आहे आणि दीक्षाभूमी परिसराला गोल्डमॅन रोहित पिसाळ सरांनी जो आहे ती भेट दिलेली आहे. जय भीम सर. जय भीम सर. कसे आहात सर तुम्ही? बस बस तुमचा आशीर्वाद आहे, बाबासाहेबांचा तथा बुद्धांचा आशीर्वाद आहे. सर आज तुम्ही नागपूरला आले, नेमकं कारण काय? जसं मी आपल्या समाज म्हणण्यापेक्षा मी सामाजिक कार्यकर्ताच नाहीये. पहिल्यांदा म्हटलं तर मी माझ्या फॅमिलीसाठी करतोय. जसं मी रमाईंची साडी बनवली किंवा अजून काय करतोय ते मी माझ्या आईसाठी केलेलं आहे. म्हणजे काहीतरी ते सामाजिक कार्य आहे असं मी मान्यच करत नाही. तर माझे जे फॅमिली मेंबर्स आहेत ते बेरोजगार आहेत. तर माझी पहिली अंडर वॉटर स्कूल मी नाशिकमध्ये करण्याचा प्रयत्न केला, तिथे नाही झाली. बरं. पण आता नागपूरमध्ये कदाचित माझ्या नशिबामध्ये दीक्षाभूमी पासूनच क्रांती करायची होती वाटतं. बरोबर. म्हणून पहिली स्कूल आपण अंडर वॉटर स्कूल गोल्ड मायनिंगची इथून सुरुवात करतो. कुठे म्हणजे कुठपासून सुरुवात करता? म्हणजे परिसर कुठला आहे नागपूरचा? तो खांबलामध्ये आहे. ती खांबलापासून आपण म्हणजे सुरुवात करतो. त्या शाळेमधनं जे म्हणजे गरजवंत विद्यार्थी आहेत, गरीब विद्यार्थी आहेत, त्यांना प्रशिक्षण किंवा शिक्षण मिळेल. त्यांची जी फीज आहे बरं. ती बुद्धिस्ट अर्बन निधी बँक जी माझी बँक आहे, बरं, ती त्यांना एज्युकेशनल लोन ही देईल. बरं. त्यांना रोजगार ही देईल आणि त्यांना एज्युकेशन देईल. तुम्ही जेव्हापासून या समाज कार्यामध्ये जोडलेले आहात आणि आंबेडकरी चळवळीमध्ये जोडलेले आहात, तेव्हापासून तुम्ही गरजवंतांना आणि जे गोरगरीब आहेत आंबेडकरी समाजांचे त्यांना आर्थिक मदत करत असतात आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा तुम्ही घेत असतात. नेमकं काय कारण? आपण इकॉनॉमिकल फेलियर्स आहोत. आपण 1956 नंतर इकॉनॉमिक्सवर कोणी अभ्यास केला आजपर्यंत? एकाही नेत्याचं तुम्ही बाबासाहेबांनंतर नाव घ्या ज्याला इकॉनॉमिक्स लिटरसी कळत असेल. म्हणजे भारताला प्रॉब्लेम ऑफ रुपी सांगून त्याचं उत्तर RBI मधून देणारा माझा बाप. बरोबर. आणि आम्ही इकॉनॉमिकल फेलियर झालो. नेमकं कारण काय इकॉनॉमिकल फेल्युअरचं? बिकॉज ऑफ इलिटरसी. कारण कसं इस्लाम मध्ये रसूल अल्लाह हा शेवटचा, म्हणजे मोहम्मद नंतर कोणीच नाही असं म्हटलं जातं. तसं 56 नंतर आमच्या बापानंतर कोणी आलाच नाही आणि तो येणारही नाही. पण जे काही त्यांनी लिहिलं आम्ही त्याच्याही ऑपोजिट जाऊन बोलतोय, आपण कृत्य करतोय आणि परत आपण विचार करतोय की यार आपण फेलियर्स का? जे बापांनी सांगितलं तर आम्ही कधी केलंच नाही. आम्हाला शिकायला सांगितलं होतं, आम्ही एकमेकांचे पाय ओढण्याशिवाय काही शिकलोय का सर? आमची संघटना अशी झाली की ह्याला कसं पाडायचं, मग ते संघटन आमचं झालं आणि संघर्ष एकमेकातच आपला चालू आहे. तर हे असल्यामुळे ज्याला मिसइंटरप्रेट केलं गेलेलं आहे, आपण बाबासाहेबांनी जे जे सांगितलं त्याच्या ऑपोजिट जाऊन करतोय, तर ती आता ती चळवळ राहिलेली नाही, ती वळवळ राहिलेली आहे फक्त. आणि त्या वळवळीमुळे हा जो प्रॉब्लेम दिसतोय ना, हा वळवळीचा प्रॉब्लेम आहे. समाजामध्ये पण IAS IPS असे अनेक अधिकारी झालेले आहेत, त्यांचं समाजासाठी योगदान आहे असं ते म्हणतात. आता त्याच्यावर मी कमेंट देऊ शकत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की खरंच योगदान आहे, हे समाजानेच उत्तर द्यावं किंवा तुम्ही उत्तर द्या. कारण तुम्ही जसं मला विचारताय तसं तुम्हाला ह्या समाजाची आर्थिक बाजू माहित असेल, सामाजिक बाजू माहित असेल आणि आपला समाज आज कुठे उभा आहे हेही माहित असेल. मग जर सगळंच काहीतरी कळत असतील मग ते दिसत का नाही? हा म्हणजे हाच प्रश्न आहे माझा. बरोबर बरोबर. ठीक आहे, आज रोहित पिसाळांनी माता रमाईची साडी बनवली, त्या दिवशी जवळजवळ 3 कोटी गुगल झाले. मला स्वित्झर्लंड वरून फोन आले की हुज माता रमाई. बरोबर. म्हणजे केल्यानंतर कुठेतरी दिसलं पाहिजे ना ते. बरोबर. जर दिसलंच नाही तर कदाचित तुम्ही मग केलेलंच नाही. ते असंच असतं. 20% जो हिस्सा आहे अधिकाऱ्यांनी तो समाजासाठी खर्च करायला हवा, ते करत नाही असं समजते. नाही तर आपल्या आंबेडकरी समाजाची उन्नती, आर्थिक उन्नती झालेली असते. ते पण त्यांनी पण का करावं? म्हणजे माझा हा सरळ प्रश्न आहे. जे बाबासाहेबांनी उपकार केले, जे त्यांच्यावर केले ते तुमच्यावरही केलेले आहेत. कोणीही आजूबाजूला न बघता स्वतःची उन्नती करावी. तुम्हाला कोणावरही निर्भर राहायचं नाही. तुम्ही स्वतःचे रोजगार उभे करा,
तुम्ही जर स्वतःला आंबेडकराईट म्हणताय, जर तुमच्यामध्ये बाबासाहेबांचा डीएनए आहेच, जर तुम्ही नाजायज औलाद नाहीच, तर तुम्ही करून दाखवा ते. काय सांगाल आजच्या तरुणांना, त्यांची जर आर्थिक प्रगती व्हायला हवी तर तरुणांनी तुमच्याकडनं काय मार्गदर्शन घ्यायला हवं? मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा जो माझा एक्सपिरियन्स आहे, माझा तरुण हा कुठल्या तरी गटामध्ये, कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीमध्ये अडकलेला आहे. मग ह्याचा हिरो तो, त्याचा हिरो तो, त्याचा हिरो तो. म्हणजे आज हे 4-5 लोक जी मला ऐकतायत इथे, मग लगेच मी राष्ट्रीय अध्यक्ष होतो, माझी एक नवीन पॉलिटिकल पार्टी येते आणि मग लगेच माझ्या त्या पार्टीमध्ये मी उभा राहतो आणि माझं डिपॉझिट जप्त होत आहे. तर हे न करता तुम्ही, मी ज्या लोकॅलिटीमध्ये राहतो तिकडे सगळे कॅथलिक्स आहेत, मी त्यांची पॉलिटिकल पार्टी नाही पाहिजे. संडेला सगळे नियमित तिथे उभे असतात. अनफॉर्च्युनेटली वी आर द रेप्लिकाज ऑफ हिंदूज, वी आर दी रेप्लिकाज. म्हणजे निळे टिके, निळे फडकी, हे बाबासाहेबांनी मला सांगा, कुठल्या तुम्हाला पिक्चर मध्ये असं काही दिसलंय का? ते आपण पुन्हा बाबासाहेबांच्या विरोधात. पठ्ठे बापूराव, दिलीप कुमार कडून पैसे का नाही घेतले बाबासाहेबांनी? कारण स्त्रिया नाचवताय तुम्ही, नाही का? आज मला सांगा, ज्याला कॅथलिक्स म्हणतो आपण, कॅथलिकच्या मुली डिस्कोज मध्ये जात असतील, एखाद्या क्लब मध्ये जात असतील, पण जिजसच्या नावाने रोडवर नाचताना कधी पाहिलंय का? तो कधीच. इस्लामच्या मुली तर प्रश्नच येत नाही. इव्हन सिखच्या मुली वाहेगुरुच्या नावाने रोडवर नाचत नाही, त्यांना जिथं नाचायचं तिथं नाचतील त्या. पण आमच्या मुली मात्र बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी 14 एप्रिलला रोडवर नाचतात. आमची मुलं नाचतात. आणि आज 14 एप्रिलला मी इथूनच म्हणजे ही एक घोषणा करतोय, मी मागच्या वर्षी बाबासाहेबांचं साताऱ्याला घर घेण्याचा प्रयत्न केला. तिथे जे आता त्याचं म्हणजे 14 एप्रिलला तर आमने जे आहेत, बरं, तर त्यांना जी प्राइस पाहिजे ती सरकार त्यांना तेवढी देत नाहीये. बरं, सरकारने पण ती केस टाकलेली आहे आणि ह्यांनी पण ती केस टाकलेली आहे. आणि त्याच्यामुळे असं होतंय की ती प्रॉपर्टी लिटरली डिमॉलिश होत चाललंय, तो इतिहास संपत चाललाय. म्हणजे साताऱ्याला जे बाबासाहेबांचं घर आहे, तिथे बाबासाहेबांचं बालपण गेलेलं आहे. अच्छा, ठीक आहे. आता मी मागच्या वर्षी खूप प्रयत्न केला, पण लिटिगेशन्स असल्यामुळे ते काही होऊ शकलं नाही. तर मी इथूनच तुम्हाला, इथून माझ्या दीक्षाभूमीतून अनाऊन्स करतोय की पुढच्या वीकला मी उपोषणाला बसतोय. कुठे? इन सातारा. बरं. फॉर 1 डे, जस्ट फॉर 1 डे. पण माझ्या रक्ताने मी प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, होम मिनिस्टर, सुप्रीम कोर्ट सगळ्यांना माझे लेटर्स जातील आणि ते एकदाच होणार नाही, एव्हरी वीक ते जाईल. जोपर्यंत मला त्यांच्याकडून भीक नको आहे, फक्त त्यांनी ते लिटिगेशन पाठी घ्यावी, म्हणजे मी ते विकत घेऊ शकेन. मागच्या वेळीही मी लोकांना अनाऊन्स केलं, कारण माझ्या लॉयरनी सांगितलं की एक रोहित पिसाळ डायरेक्ट घेऊ शकत नाही, बिकॉज यू आर अगेन्स्ट गव्हर्नमेंट. बरं. तर मी सगळ्यांना अनाऊन्स केलं की 1000 रुपये आपण सगळे काढूया, म्हणजे 1000 लोकांनी जरी दिले, एक मॉब होईल आणि बाकीचे पैसे मी टाकू शकेन. लोकवर्गणीतून. पण तुम्हाला आनंद होईल ऐकून की 28,000 रुपये जमा झाले लोकवर्गणी. हो, बरं. म्हणजे तुम्ही लाखोंचं डीजे तुमचं नाचण्या गाण्यासाठी तुम्ही वाया घालू शकता, पण बाबासाहेबांच्या घरासाठी तुम्ही करू शकत नाही. तर एका भंतेजींनी माझ्यासाठी एक मोठी पोस्ट टाकली होती की रोहित पिसाळकडे एवढा पैसा आहे, तो एकटा घेऊ शकतो, मग वर्गणी कशाला पाहिजे? तर माझाच बाप आहे, मीच घेईन. ठीक आहे ना? बरोबर. ही माझीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मला कोणाच्याही लोकवर्गणीची गरज नाही. मी उपोषणाला फक्त याच्यासाठी बसतोय सरकारच्या विरुद्ध की तुम्ही तुमचं लिटिगेशन पाठी घ्यावी आणि रोहित पिसाळ ते घर घेईल. तरुणांना काय संदेश द्याल, जे आंबेडकरी समाजाचे तरुण आहेत? स्टे अवे फ्रॉम पॉलिटिक्स. तुमचा रोजगार करा, कुठल्याही नेत्याच्या आणि हे जे तुम्हाला भावनिक करतात, रस्त्यावर दगडी मारू नका. गोडबोले आणि देशपांडे कधीही दगडी मारत नाहीत, तुम्ही मारू नका. तुम्हाला बाबासाहेबांनी शिकायला सांगितलंय ना, तर तुम्हाला शिक्षणच घेतलं पाहिजे. ते काय होतं माहित आहे का, एक 6 फुटाचा माणूस जर 3 फुटाच्या बॉक्स मध्ये तुम्ही वर्षानुवर्ष ठेवला ना, तर तो बाहेर काढल्यानंतर अख्खा कुबडाच निघेल. तसा समाज तो कुबडा झालेला आहे. आता त्याला म्हणजे आपले बोन्स फ्लॅक्स केले पाहिजेत आणि त्याला त्याच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपण पॉलिटिक्स पासून ह्याच्यासाठी लांब राहायचंय
मला पॉलिटिक्स मध्ये जायचंच आहे, पण ते मी नाही जाणार, माझा मुलगा जाईल आणि जिंकेलही. आणि मला फक्त वोट विकत नाही घ्यायचंय, मला डायरेक्ट ईव्हीएम मशीन विकत घ्यायचंय, तितका पैसा माझ्याकडे असला पाहिजे. पण आज जे मी सुरुवात केली तर माझा मुलगा राज्यकर्ता होईल, आज मी राज्यकर्ता होऊ शकत नाही. निश्चितच संविधानाच्या मार्गाने चाला आजच्या तरुणांनो, तर तुमचं भलंच आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुंदर असं संविधान लिहिलेलं आहे आणि आजच्या तरुणांनी संविधान वाचायला हवं, घराघरात संविधान असायला हवं. जर तुम्ही संविधान वाचाल तरुणांनो, तर तुमची प्रगती होईल, आर्थिक प्रगती होईल, सामाजिक प्रगती होईल, असा एकूणच संदेश जो आहे गोल्ड मॅन रोहित पिसाळ यांनी पवित्र अशा दीक्षाभूमी परिसरातून दिलेला आहे. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन मात्र वाजवण्यास विसरू नका. जय भीम, नमो बुद्ध.